स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील अन्नदात्या शेतकऱ्यांचा सन्मान। कृषी दिनाचे औचित्य साधत स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोलीच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी वर्षभर शेतात राबणाऱ्या अन्नदात्यांचा सन्मान सोहळा सोमवार दिनांक 1 जुलै रोजी वावोशी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केला होता। उपस्थित प्रगतशील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना टॉवेल टोपी आणि नाचणी देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कृषी दिनाचे औचित्य साधत आयोजित शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, रायगड टाइम्सचे कार्यालय प्रमुख संदीप ओवाळ, आपटी ग्रामपंचायतीच्या सदस्य श्वेता मनवे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांनी केले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कांचन जाधव यांनी यशस्वीपणे उद्योग उभा करून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवित आहेत। अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांचा सन्मान करतात, ही गौरवास्पद असल्याचे कौतुक करीत कांचन म्हणजे सोनं, म्हणूनच कांचनताई सोन्यासारख्या असल्याची स्तुतिसुमने आमदार थोरवे यांनी उधळत कांचन जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले। स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत कांचनताई वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत। महिला सशक्तीकरण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून जेवढ्या योजना आहेत त्या गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवायचं काम त्या करत असतात। घरेलू कामगार असणाऱ्या महिला असतील, गरजू महिला असतील, यांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या कांचनताई आज आपण शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला। हे खऱ्या अर्थाने फार अभिमानाची गोष्ट आहे। कांचनताईबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच। कांचन म्हणजे काय, तर कांचन म्हणजे सोनं आणि सोन्यासारखं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कांचनताई। अतिशय प्रभावीपणे महिलांमध्ये काम करणारी ही महिला भगिनी आपल्या परिस्थितीवर मात करत आज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय त्यांचा खोपोली शहरामध्ये उभा केलेला आहे। व्यवसायाबरोबरच सामाजिक चळवळीत काम करणारं मी पाहिलं। मी या मतदारसंघाचा आमदार झालो, त्या अचानकपणे मला भेटायला आल्या आणि मला बोलल्या मला ॲम्ब्युलन्स द्यायची माझ्या संस्थेच्या वतीने। मी विचार करत होतो, एक महिला भगिनी ॲम्ब्युलन्स देण्याचं सामाजिक एवढं मोठं काम करण्याचं धाडस त्या ठिकाणी करते। म्हणजे असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवलेले आम्ही पाहिलेले आहेत। बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे। अनेक बचत गटांना जे जे अर्थसहाय्य लागेल त्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। शेतकरी राजा आपल्यासाठी राबतो, म्हणूनच आपल्याला अन्न मिळतं। शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मागील 3 वर्षापासून शेतकऱ्यांचा सन्मान करीत आहे। भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू, असा शब्द स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी यावेळी दिला। आम्ही स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे आता 3रं वर्ष चालू आहे की शेतकऱ्यांचा हा सन्मान झाला पाहिजे, कारण आज ते आपल्यासाठी आहेत, मग आपणही त्यांच्यासाठी आहोत। कारण त्यांनी पिकवलेलं सगळं धान्य आज आपण खातोय किंवा त्याच्यावरती आपण जगतोय, म्हणजे हे खूप महत्वाचं। किती पैसा असेल तरी तो पैसा खाल्ला जात नाही, अन्नच खाल्लं जातं। त्या अनुषंगाने आजचा दिवस, आज 3रं वर्ष आमचं ह्या समाजामध्ये सर्वांना 2 वर्षापूर्वी आम्ही गेल्या वर्षी ह्या सभागृहामध्ये तो दिवस साजरा केला, त्याच्या आदल्या वर्षी अंबाटीमध्ये साजरा केला। तर हा असा शेतकऱ्यांचा जो दिवस आहे तो आम्ही त्यांचा सन्मान देऊन साजरा करण्याचं ठरवलं। आज मी एक व्यावसायिक असली तरीही एका शेतकऱ्याची मी मुलगी आहे, एका शेतकऱ्याची मी सून आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हा माझ्यापासून खूप आपुलकी वाटते मला त्या शेतकऱ्यांबद्दल, की आज समाजामध्ये सर्वात मोठा म्हणजे सर्वात महत्वाचा घटक आहे। तर अशा अनुषंगाने आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घेतला जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा हा सन्मान देऊन
त्यांचा दिवस हा साजरा केला जाईल. त्यांच्या काही अडीअडचणी असतील ते आमच्या संस्थेतर्फे आम्हाला होईल त्या यथोचित मार्गाने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आधुनिक शेती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करा. तसेच आपल्या मुलांच्या हातात मोबाईल असतात, त्यांना सांगून नवीन योजना, नवीन प्रयोग करा. सरकारची मदत कशी घेता येईल त्याचे प्रयत्न करा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी करीत कांचन जाधव यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यापर्यंत पोहोचत नाहीयेत कारण आपण तेवढे टेक्नोसोवी झालेल्या नाहीयेत. तर त्यांनी जे सांगितलं की आपल्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो, तर त्यांना हे सांगा आणि आपण नवीन नवीन त्याच्यात शिकूया आणि आपण सरकारची जी मदत आहे ती आपल्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी आपण सगळेजण थोडेसे अपडेट राहूया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल ढोकळे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड, खलापूर.